Okay, all of you see, this is another one question. Which question it is? This is okay, fourth one question. Practice it मतलब fourth question आहे. First of all, we will write LHS. LHS काय ना sec theta minus cos theta bracket complete in another bracket cot theta plus tan theta. LHS म्हणजे कळतं इक्वल टू च्या लेफ्ट साइडला ते किती पण मोठं असू दे. This is your LHS. Now ब्रॅकेट आहे तसं हे एका ब्रॅकेट मध्ये a मायनस b दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a प्लस b आहे का असं? तरी पण मूर्ख लोक करतात. a आहे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत का? a प्लस b a मायनस b कधी वापरतो आपण? दोन्ही ब्रॅकेट सेम, फक्त डिफरन्स कशाचा पाहिजे? साइनचा डिफरन्स पाहिजे. इकडं प्लस आणि इकडं मायनस. तसं पहा इकडं सेक आणि कॉस आहे, तिकडं कॉट आणि टॅन आहे, तेव्हा हा फॉर्म्युला वापरता येणार नाही. ओनली सिम्पली व्हॉट वी हॅव टू डू, यू सी हिअर. काय करायचं होतं? ही सेक जी आहे, सेकचं अपोजिट काय? सेकचं अपोजिट 1 अपॉन कॉस. 1 अपॉन कॉस थिटा. कॉस थिटा आहे तसंच ठेवलं आणि परत खाली काय घेतलं? 1. मग तुम्ही म्हणणार हे सेकचं अपोजिट घेतलंय, कॉसचं का नाही घेतलं? प्रूव्ह दॅटचे असे काही क्वेश्चन्स आहेत की त्याला एक फिक्स मेथडच नाही. आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं असतं, हे आपलं टार्गेट आहे, म्हणून हे आपण करतो. त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी मी जर कॉसचं सेक केलं तर मी पोहोचू शकणार नाही तिथं, ते डिराइव्हच होणार नाही. का केलंय मी? क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर कॉस इंटू कॉस काय होणार? कॉस स्क्वेअर. 1 मायनस कॉस स्क्वेअर. पुढे काहीतरी बेनिफिट आहे म्हणून मी हे कॉस आहे तसं ठेवलं. मग प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही म्हणाल परीक्षेत तेच लक्षात राहणार का? इट नीड्स लॉट ऑफ प्रॅक्टिस. न बघता प्रूव्ह दॅटचं एक एक गणित तुम्ही 2-2, 3-3 वेळा जर सोडवलं तर हेच नाही, कुठलाही प्रूव्ह दॅट आलं तरी सुद्धा तुम्ही सोडवू शकता. नाउ यू सी. नाउ चेक कॉट थिटाचं काय ना, रेज युअर हँड अँड टेल. कॉट थिटा, कॉट थिटा जसं टॅन काय आहे, टॅनचा फॉर्म्युला काय? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तसं याचा अपोजिट काय आहे? कॉस थिटा अपॉन साइन थिटा. फक्त काय केले, हे फॉर्म्युला दिले म्हणजे किती महत्वाचे आहेत बघा. ओके, नेक्स्ट थिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. ही आडवी लाईन मारतो का? यू जस्ट चेक इट. इंटू दोघांच्या मध्ये इंटू असतं. ऑल ऑफ यू चेक हिअर. 1 इंटू 1 किती झालं? 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर लिहायची गरज आहे का? आय विल राईट 1. मायनस आहे तसं कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा. परत कॉस इंटू 1 कॉस, कशाला पण 1 न मल्टिप्लाय करत तेच आन्सर येतं. किती आलं इथं? कॉस थिटा. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर थिटा. आणि डिनॉमिनेटरला रेज युअर हँड, साइन इंटू कॉस. एक फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी, साइन इंटू कॉस. साइन इंटू कॉस तेच राहणार, कुठलाच फॉर्म्युला नाही. काही जणांना वाटतंय आता साइन इंटू कॉस हा जो पॉइंट असतो, सी हिअर ऑल ऑफ यू, ह्याचा अर्थ असतो मल्टिप्लिकेशन. ओके, इंटू. जर इंटू असेल 3.2, मी जर पॉइंट मध्ये दिला तर ह्याचा अर्थ होतो, या दोन्ही मध्ये फरक आहे. 11-12 ला यू अंडरस्टँड. खाली जर दिलं तर त्याला पॉइंट म्हणतात आणि मध्ये जर लिहिलं तर त्याला इंटू म्हणतात. दीज आर द मायन्यूट अँड मायक्रो थिंग्स यू शुड नो. नेक्स्ट थिंग यू शुड चेक. नाउ यू कम टू द फॉर्म्युला. 1 मायनस कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? टेल मी व्हॉट फॉर्म्युला यू हॅव फॉर 1 मायनस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर. चेक दिस फॉर्म्युलाज. हे फॉर्म्युले पाठ पाहिजे. वेअर इट इज? चेक हिअर. 1 मायनस कॉस स्क्वेअर. 1 मायनस कॉस स्क्वेअरच्या जागी मी काय लिहू शकतो? साइन स्क्वेअर. दिस यू शुड नो. सो वेअर इट इज? 1 मायनस कॉस स्क्वेअर काय आलं इथं? साइन स्क्वेअर थिटा. कॉस थिटा आहे तसं दोघांच्या मध्ये इंटू देन कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. नाही, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती आहे? 1. मग कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1च. व्हाय? बिकॉज 2 प्लस 3 इज इक्वल टू 3 प्लस 2. आन्सर बदलणार आहे का? काही जणांना हे पण कळत नाही परीक्षेत. सिंपल थिंग, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1, तसं कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1. याच्या जागी आन्सर किती आलं? 1. ओके, साइन इंटू कॉस. कॅन वी सॉल्व? नो. सो इट विल बिकम साइन थीटा इंटू कॉस थीटा. नाउ can anybody tell what should I do next? Who will tell?
डायरेक्टली कट होतं. ह्यात काय बघा, इथं साइन स्क्वेअर म्हणजे किती साइन आहेत? 2. आणि याच्यात एक साइन कट होतं. कळत नसेल तर आय शो यू लाईक दिस. साइन स्क्वेअर थिटा म्हणजे मी इथं लिहितो साइन थिटा इंटू साइन थिटा. ओनली दिस चेंज आय मेड. खाली काय आहे? कॉस थिटा आणि इकडे आहे 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. काय चेंज केला पाहू? फक्त साइन स्क्वेअर होतं म्हणजे 2 वेळा गुणाकार केला त्याचा. नाउ व्हॉट यू कॅन डू? साइन थिटा इंटू साइन थिटा. एक वर आणि एक खाली. हे काय होणार? कट. झूम करते थोडस. झूम कर. ओके. परत काय होणार? कॉसला क्रॉस कट होतंय. अजिबात नाही, असं होत नाही कट. मग सिम्पली व्हॉट इज रिमेनिंग हियर? साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस टॅन. साइन अपॉन कॉस झालं टॅन थिटा. दोघांच्या मध्ये इंटू आणि 1 अपॉन कॉस. रेज युअर हँड. डोंट गिव्ह मी कॉमन आन्सर्स. 1 अपॉन कॉस. कॉसचा अपोजिट काय? 1 अपॉन कॉस असेल सेक थिटा. हेच LHS हेच RHS होतं का? होतं का? टॅन थिटा इंटू एक सिंगल डॉट होता इज इक्वल टू सेक थिटा. लास्टला तुम्ही काय लिहिणार? LHS इज इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. हा, ऑल ऑफ यू सी. परत एकदा एक्सप्लेन करतो, पहा लवकर येतो. झूम कर इकडं. हा, LHS लिहिलं. ऑल ऑफ यू ऑब्झर्व प्रॉपरली ऑब्झर्व करा. लक्ष द्या इकडे काय केलं पहा. हा, सेकच्या जागी काय लिहिलं? 1 अपॉन कॉस. कॉसच्या जागी काय लिहिलंय का? नाही. हे सुद्धा आठवलं पाहिजे. नाहीतर कॉसच्या जागी 1 अपॉन सेक लिहिणार मग गणित सुटत का नाही, असं होऊ शकतं. कॉसच्या जागी कॉस अपॉन साइन. टॅनच्या जागी साइन अपॉन कॉस. दोन्हीकडे पण काय केलं? क्रॉस मल्टिप्लाय. 1 इंटू 1 1 स्क्वेअर. स्क्वेअर लिहायची गरज नाही. कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर. आणि कॉस इंटू 1 कॉस. परत कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर प्लस साइन इंटू साइन साइन स्क्वेअर आणि खाली साइन कॉस. देन वी यूज द फॉर्म्युला 1 मायनस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर. परत कॉसच्या जागी कॉस आहे तसं. ओके. कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर. आन्सर किती होतं? कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1. आणि फायनली हे जे साइन स्क्वेअर आहे ते फक्त मी काय केलं? स्प्लिट. काही जण तुम्ही ही स्टेप सेव्ह करू शकता. शो दिस स्टेप. हे तुम्हाला समजण्यासाठी केले, वेळ वाचवण्यासाठी तुम्ही डायरेक्टली ही स्टेप करू शकता. साइन स्क्वेअर म्हणजे साइन किती वेळेला आलेला आहे? 2 वेळेला. त्यातलं हे साइन आणि हे साइन काय झालं? कट. आता राहतंय काय? हे झूम करून दाखव. साइन अपॉन कॉस म्हणजे काय आलं? टॅन. आणि काय आलं? 1 अपॉन कॉस. कॉसचं अपोजिट काय येतं? सेक. ओके. ओके, ऑल ऑफ यू सी हियर. फर्स्ट ऑफ ऑल वी विल राइट LHS. LHS is equal to cot theta plus tan theta. This is cot theta plus tan theta. And you have to write the formula. Who will tell? Cot theta चा फॉर्म्युला काय? अपॉन मध्ये cot चा काय आहे? cos अपॉन sin. बघा cot चा फॉर्म्युला काय आहे? cos theta अपॉन sin theta. आणि tan चा काय आहे? sin theta अपॉन cos theta. Who will tell next step what we can do here? Very easy. Cross multiplication. Cross multiplication काय असणार? Cos into cos. Cos into cos, it will become cos square plus sin into sin, sin square theta. आणि ह्या दोघांचं sin into cos as it is. Sin theta into cos theta. Raise your hand. Next step we will take. Raise your hand. Very easy. Next step. I am very happy that all my students have raised their hands. Okay. Hi, anybody can tell? Get it. Cos square theta plus sin square theta is equal to 1. Why I am laughing? That you will not understand, but we will understand. Pause it. Is here first. Cos square theta plus sin square theta किती झालं? 1. Now it becomes sin theta into cos theta. Can anybody tell? No, बघता सांगा. Don't look anywhere. Tell me, please tell. Any step you can tell. थोडं zoom करून दाखव. Or I will write here. Anybody tell me? तू इथं zoom कर. 1 upon sin theta into cos theta. What will be the next step? Yes. Okay. Upon मध्ये convert. What we can do here? I'll write like this. 1 upon sin theta into 1 upon cos theta. 1 जो आहे तो 1 न्यूमरेटर दोघांचा पण आहे ना, म्हणजे मी 2 वेळा इथं 1 लिहू शकतो. एनी प्रॉब्लेम? नो. 1 into 1 काय आहे? 1 असेल ना. सो व्हॉट लास्ट स्टेप आय विल डू? 1 upon sin. साइनचा अपोजिट काय? कोसेक थीटा.
it will be cosec theta into आणि cos चा opposite sec, hence proved is equal to LHS is equal to RHS, hence proved. Once again I will explain, all of you pay attention. So pay attention fast here. बघा पहिल्यांदा cot theta आहे, cot theta चं काय झालं cos upon sin, tan चं काय झालं sin upon cos. काय विचार करायचा, कॉमन काय निघतं का याच्यामध्ये नाही, कॉमन निघत नाही, म्हणून आपण काय केलं क्रॉस मल्टिप्लाय, क्रॉस केल्यावर cos into cos cos स्क्वेअर, sin into sin sin स्क्वेअर आणि खाली sin into cos sin cos, परत cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर, आन्सर किती आलं 1. खालचं आहे तसं, जसं डिनॉमिनेटर सेपरेट करत होतो तसं शो हियर. इथं आपण काय सेपरेट केलं न्यूमरेटर, we have separated the numerator, so 1 upon sin it becomes cosec. sin चा ऑपोजिट काय आला cosec, cos चा ऑपोजिट sec. यासाठी पेयर्स माहित पाहिजे, पेयर्स काय sin cosec, cos tan sin cosec, sec cosec tan cot sin cosec sec sin cosec sin है ना, sin cos tan cosec sec cot, sin cosec cos sec tan cot. Okay, see next question, all of you write the next question. Okay, this is the next question, question number 5 or 6. Okay, this is question number 6. हा मार्च एप्रिल मे जून जुलै कोणत्याच परीक्षेला विचारलेलं नाही, विचारलं जाऊ शकतं आता. So this is the LHS. LHS you can write 1 upon sec theta minus tan theta. Okay. Return. ह्याचं रॅशनलायझेशन करायचं. होईल ते रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन फक्त डिनॉमिनेटरचं करतो. ह्या 1 चा काहीही संबंध नाही. Only you have to change its sign. Sign फक्त बदलायचं. What will happen? हा, you tell. हा. That guy is giving very good answer that I am unable to understand. You don't like that? Sec theta minus tan theta. Right? Minus चा तिथे काय होणार? Plus. So it will become sec theta plus tan theta upon sec theta plus tan theta. This here. Are you getting me? किती जणांना कळतंय? Remember only one thing. हे फक्त मायनस होतं, तर इथं दोन्ही वेळा आपण काय घेतलं प्लस. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तेच लिहिलं. ठीक आहे, आधीच्या रॅशनलायझेशन मध्ये रूट होतं, इथं रूट आहे का नाही. देन व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू गिव्ह द ब्रॅकेट. ओके, आणि क्रॉस मल्टिप्लाय करणार आता का स्ट्रेट, समोरचं मल्टिप्लाय, स्ट्रेट मल्टिप्लाय. मग काय होणार, रेजर आहे सेक थीटा प्लस टॅन थीटा इंटू 1. Any bracket multiplied by 1 is equal to that bracket. Who said 1? कोणत्याही ब्रॅकेटला 1 ने मल्टिप्लाय करा, आन्सर काय आहे ना तोच ब्रॅकेट येणार, म्हणजे इट विल कम sec theta प्लस tan theta. ओके, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन सांगा, एक फॉर्म्युला वापरायचा आहे. दोन ब्रॅकेट सेम आहेत, फक्त इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. Only here is plus and only here is minus. एका ब्रॅकेट मध्ये प्लस, एका ब्रॅकेट मध्ये मायनस, बाकी सगळं सेम असेल तर a प्लस b इंटू a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सो हियर व्हॉट यू विल यूज, हा बघा हा a आहे आणि हा b आहे, सो आन्सर विल बी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. इथं तुम्हाला रिझन लिहावं लागेल, 3 डॉट देऊन रिझन वाय यू शुड राईट द फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला, a plus b into a minus b is equal to a square minus b square. काही जणांना अवघड जात असेल त्याच्यातले काही क्वेश्चन सोपे आहेत, काही अवघड आहेत. मल्टिपल टाइम्स यू हॅव टू डू रिव्हिजन. ऍक्च्युअली जोपर्यंत स्वतः न बघता क्वेश्चन तुम्ही सोडवत नाही तोपर्यंत यू विल नॉट गेट कॉन्फिडन्स. आफ्टर गोइंग होम whenever you get time you should watch the video, pause it and you should try. Those who are watching you should also try. बघून फक्त सुटणार नाही तुम्हाला, you will see but you should try it once again yourself. Okay. Now you tell me, sec square minus tan square साठी कोणता फॉर्म्युला होता? Check there. It is already there. By आहे का? Sec square theta minus tan square theta. त्याच्या जागी आपण काय ठेवू शकतो?
1. म्हणजे ह्या फॉर्म्युलाचं ऍप्लिकेशन तुम्हाला आलं पाहिजे. ह्या तिन्हीपैकी कोणताही फॉर्म्युला वापरता आला पाहिजे. LHS च्या जागी RHS, RHS च्या जागी LHS काहीही ठेवता येतं. ओके, sec square minus tan square याच्या जागी we will use 1. So what it will happen? Where it is? Okay. Is equal to याच्यामध्ये 1 आलं. इथं सुद्धा तुम्हाला कारण द्यावं लागेल, otherwise you will not get the mark. इथं रिझन काय लिहिणार तुम्ही? आयडेंटिटी फॉर्म्युला 1 plus tan square theta is equal to sec square theta. Therefore 1 is equal to sec square theta minus tan square theta. ह्याच्या जागी 1 आलं. न्यूमरेटर आहे तसा sec theta plus tan theta. हे प्रूव्ह झालं का बघा. प्रूव्ह काय करायचं होतं आपल्याला? sec theta plus tan theta आणि एक्स्ट्रा कोण आलंय? 1. अपॉन मधल्या 1 ला काहीही किंमत नसते. जशी तुम्हाला घरी किंमत नसते का नसते तुम्हाला माहिती. ठीक आहे, ह्या अपॉनच्या 1 ला काही किंमत आहे का? नाही. Therefore LHS is equal to RHS. See, show that question once again. Very easy question. See, रॅशनलायझेशन आहे पण किती स्टेप मध्ये क्वेश्चन सुटला पहा? 1, 2, 3. थर्ड स्टेपला क्वेश्चन सुटलाय. इझिली यू विल गेट 2 मार्क्स. खूप कमी वेळेमध्ये जास्त मार्क मिळतात. नो एक्स्ट्रा रायटिंग इज देअर. प्रूव्ह दॅटला ज्या विद्यार्थ्यांनी निग्लेक्ट केलंय सोपे क्वेश्चन्स यू कॅन सी. आधीचा जो जुलैला वगैरे क्वेश्चन पडलाय, व्हेरी इझी इट इज. दिस क्वेश्चन्स विल ऑल्सो बी आस्क्ड. फर्स्ट स्टेपला काय केलंय सांगा? मायनस होतं म्हणून दोन्हीकडे काय घेतलं आपण? प्लस. रॅशनलायझेशन केलं. वरचे दोन्ही ब्रॅकेट sec theta plus tan theta 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काय आलं? तोच ब्रॅकेट आला. खाली कोणता फॉर्म्युला वापरला? एका ब्रॅकेट मध्ये a plus b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a minus b is equal to a square minus b square. थोडं झूम करून दाखव. a square sec square theta minus tan square theta याचीच व्हॅल्यू किती आली? 1. and we get the RHS. Next question. Okay, this is one more question. All of you please concentrate. Even if you feel अगर एक क्वेश्चन आपके लिए आपको अगर मुश्किल लगता है तो I have one motivational शायरी for you. जब आंखों में अपने अरमान लिया और मंजिल को अपना मान लिया. जब आंखों में अपने अरमान लिया और मंजिल को अपना मान लिया तो क्या आसान और क्या मुश्किल बस ठान लिया तो ठान लिया. So we will see this again. All of you say it. Concentrate. Focus over here. X raised to 4 आहे. त्याला आपण कसं लिहू शकतो? Concentrate over here. X raised to 4 ला काय लिहू शकतो? X square चा square. These are the rules of the indices. One more I'll tell you. समजा x raised to 6 असेल तर मी असं लिहू शकतो x square चा काय लिहू शकतो? क्यूब. म्हणजे ह्या दोन पॉवरचं मल्टिप्लिकेशन ही पॉवर आली पाहिजे. इज दॅट क्लिअर? म्हणजे रेस टू 4 असेल तर स्क्वेअरचा स्क्वेअर लिहिता येतं. तसंच मी साइनला काय लिहू शकतो का? व्हॉट आय कॅन राईट हिअर फॉर साइन? आय राईट साइन स्क्वेअर थीटा. ओके, याचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरचा स्क्वेअर आन्सर किती आला? 4 मायनस कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा आणि याचा पण काय केला? स्क्वेअर. ओके, म्हणजे काय झालं? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आपल्याकडे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर साठी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला? a प्लस b इन अनदर ब्रॅकेट a मायनस b. पण आपल्याकडे a रेस टू 4 मायनस b रेस टू 4 साठी फॉर्म्युला नाहीये. म्हणून रेस टू 4 ला रेस टू 2 मध्ये आपण कन्वर्ट केलं. फर्स्ट ऑफ ऑल वी डिड दिस. नाउ वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. a आणि b कोण झालं बघा? आपलं a कोण झालं? sin स्क्वेअर थीटा आणि b कोण झालं? cos स्क्वेअर थीटा. सो इन वन ब्रॅकेट यू विल राइट a प्लस b इनटू अनदर ब्रॅकेट. Are you getting this? बघा एका ब्रॅकेट मध्ये ओके मायनस इट इज. So there will be in one bracket there will be a plus b and in another bracket that will be a minus b. a आणि b कोण आहे हे ओळखता आलं पाहिजे. a कोण आहे? what is a? sin square. b कोण आहे? cos square. So I will write here sin square theta plus cos square theta. This is the first bracket. And second bracket sin square theta minus cos square theta. Getting this? इथं reason काय देणार? a square minus b square. Now next step, just raise your hand and tell me. Okay, raise your hand. सगळ्यांनी हात वर करू नका. मी सगळ्यांना नाही विचारू शकत. Okay. So actually I cannot ask them all. Very brilliant students, you know. हाँ. sin square theta plus cos square theta. Answer किती आलं? 1. 1 into हा ब्रॅकेट आहे तसा
sin square theta minus cos square theta. ओके, एनी चेंज? ओके, मग आता 1 न त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर तोच ब्रॅकेट राहणार. सो द आन्सर विल बी हियर sin square theta minus cos square theta. ओके, आफ्टर दिस नेक्स्ट स्टेप काय आहे ते? इथपर्यंत आपलं काय आलंय? sin square theta minus cos square theta. थोडंसं आता विचार करा, थिंक, व्हेरी इंटेलिजंट डिसिजन यू हॅव टू टेक हियर. हा, ओके, यू सी हियर, नो हियर, दिस इज द RHS. RHS मध्ये 1 आहे आणि cos square theta आहे, आणि इकडं काय आहे? sin square आणि cos square. म्हणजे कोण पाहिजे आणि कोण नको? आपल्याला cos square पाहिजे, म्हणजे sin square नको आहे. मग sin square ला cos square मध्ये कन्वर्ट करणारा फॉर्म्युला कोणता आहे? आर यू गेटिंग मी ऑर नॉट? आय विल रिपीट दिस क्वेश्चन. RHS मध्ये cos square आहे, ओके, आणि आपल्याला कोण मिळालंय? sin square आणि cos square. म्हणजे sin square ला इलिमिनेट करायचंय, काढून टाकायचंय, आणि आपल्याला कोण पाहिजे? cos square. सो विथ दिस फॉर्म्युला यू कॅन चेक sin square ला cos square मध्ये कन्वर्ट करणारा फॉर्म्युला कोणता? विच फॉर्म्युला इज देट? sin square च्या जागी काय लिहू शकतो आपण? शो हियर 1 minus cos square. So that I will write here. You can check. Right. Sin square च्या जागी I will write 1 minus cos square theta. आणि हे minus cos square theta आहेतच. Now very easy. Cos square theta ला cos square theta कट होणार नाही. ठीक आहे, मग काय होणार? See, I will tell you. x plus x आन्सर किती असतं? 2x. हे 2 कुठून येतं पहा? ह्याच्यामधला कोएफिशियंट 1, ह्याच्यामधला 1. नेक्स्ट मायनस x आणि हा मायनस x असेल तर याचा आन्सर किती येतं? मायनस 2x. हे सुद्धा -2 कुठून आलं पहा? ह्याच्यातला -1 आणि ह्याच्यातला -1. -1 सेम साइन आहे म्हणून ऍड करतो, किती आलं? -2. तसं इथं कोएफिशियंट किती असणार पहा? इथं cos square theta ला कोएफिशियंट किती आहे? 1. इथं सुद्धा कोएफिशियंट किती आहे? 1. -1 किती येणार? -2. कॉन्सन्ट्रेट ओव्हर हियर. आर यू गेटिंग दिस पॉइंट? -x काय होतं? -2x. तसं -cos square theta -cos square theta 1 तिथं असतं, 1 लिहायची गरज नसते. सो दॅट विल बिकम 1 - 2 cos square theta is equal to RHS. Hence proved. हा क्वेश्चन संपला. बट for the diamond batch students or some brilliant students, I'll tell you. मी साइन ला कशामध्ये कन्वर्ट केलंय ते? कॉस मध्ये. जर मी कॉस ला साइन मध्ये केलं असतं तर एक दुसरं सोल्युशन निघालं असतं. तो सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. बिफोर दॅट आय विल रिवाइज दिस क्वेश्चन. फोकस ओव्हर हियर. सो वन्स अगेन वेलकम. sin raised to 4 sin raised to 4. पहिल्यांदा आपण काय केलं? पॉवर चेंज केली. raised to 4 म्हणजे काय केलं? स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे raised to 4 हे कन्वर्ट केलं. त्यामुळे फायदा काय झाला? a² - b². हा फॉर्म्युला आपल्याला वापरता आला. a² - b² म्हणजे काय होतं? 2 ब्रॅकेट तयार होतात, 2 समान ब्रॅकेट. फक्त बदल कशाचा? इकडं प्लस आणि तिकडं मायनस. म्हणजे a + b इन अनदर ब्रॅकेट a - b. देन sin square + cos square आन्सर किती आलं? 1. त्या ब्रॅकेट मध्ये काहीही चेंज नाही. 1 न त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, तोच ब्रॅकेट आला. ओके, नाव आता आन्सर मध्ये आपल्याला काय पाहिजे होतं? cos square. म्हणून साइन ला इलिमिनेट केलं. साइनच्या जागी आपण काय लिहिलं? 1 - cos square. आणि -cos square काय झालं? -2 cos square. कोएफिशियंटची आपण सम केली. ह्याच क्वेश्चनला आय विल सॉल्व डिफरंट. इथून पुढच्या स्टेप फक्त मी डिफरंट करतो. मी चेक. This is sin square theta minus cos square theta. sin square theta मी आहे तसं ठेवतो. हे मायनस सुद्धा आहे तसं. फक्त cos square theta च्या जागी काय लिहू शकतो? cos square ला sin मध्ये कन्वर्ट करा. 1 - sin square theta. मी काय केलं पहा? आधीच्या एक्झाम्पल मध्ये काय केलं होतं? साइन ला काय केलं होतं? cos. मी cos ला कशात कन्वर्ट केलं? sin. इथे एक सिली मिस्टेक आहे. काय सांग? लिहिण्यामध्ये एक मिस्टेक आहे. हो इथे raise hand. Very brilliant students are there, you know, all have raised their hands. हा तू नाही, तू मगाशी सांगितलं, तू सांगू नकोस. तू कोण सांगितलं? हा तू सांगू. यस, राईट आन्सर. इथं ब्रॅकेट द्यायला पाहिजे. ब्रॅकेट यू सी हियर. ब्रॅकेट शुड बी देअर. अरे किती जणांना कळतंय? मायनस असल्यानंतर
जर तुम्ही CN इथं जर मायनस आहे आणि ब्रॅकेट नाही दिलं, ब्रॅकेटमुळे काय फरक पडतो, आतल्या दोघांचं साइन बदलतं. तुम्ही ब्रॅकेटच नाही दिलं तर एक्झाम्पल तुमचं चुकणार. सो इट विल बिकम साइन स्क्वेअर थीटा. बघा ह्या 1 चं साइन काय आहे प्लस, प्लस 1 चं काय होणार -1 आणि ह्या मायनसचं काय होणार प्लस. सो देअरफॉर इट विल बिकम, आता चेक करा, साइन स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा 2 साइन स्क्वेअर थीटा -1. म्हणजे क्वेश्चन तोच आहे, आन्सर 2 आहेत. सेम क्वेश्चन विथ 2 आन्सर्स. Start. All of you see here. Zoom this question. LHS lead. Raise your hand and tell me sec theta and tan theta. What I can write here. पहिल्यांदा LHS लिहिलं. Sec साठी काय लिहू शकतो? 1 upon raise your hand. Sec is equal to say sin cos tan cosec sec cot. Sin cos tan cosec sec cot. Sin cosec. Sin cosec. Cos sec. Cos sec. Tan cot. Tan cot. So what it will become? Raise hand. Sec theta. 1 upon सेकच्या जागी काय आलं 1 अपॉन cos थीटा. रेज हँड tan थीटा इज इक्वल टू, tan साठी फॉर्म्युला ग sin थीटा अपॉन cos थीटा. नाउ हु विल टेल इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू का कॉमन काढू. रेज हँड. मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला कॉमन कधी काढायचं आणि क्रॉस मल्टिप्लाय. कॉमन का काढायचं, कॉमन असेल तर काढायचं, ह्याच्या आधी कॉमन नव्हतंच ते. सो कॉमन काढण्यासाठी लागतो कॉमन सेन्स. ओके, सो दोन्हीकडे cos थीटा आहे. आय विल राईट हियर cos थीटा. सो इट विल बिकम 1 प्लस sin थीटा. ही स्टेप जर कोणाला कळत नसेल तर यू आर नॉट, डोंट माइंड, बट यू आर नॉट एलिजिबल टू बी इन स्टँडर्ड. वाय? बिकॉज व्हेरी इझी स्टेप. हे cos 2 वेळा लिहिले ते 1 वेळा लिहायचं. कॉमन काढणे याला म्हणतात आळशीपणा मराठीत. ठीक आहे, हे 1 वेळेला लिहिलं आणि 1 प्लस sin थीटा. नाउ हियर आय एम गोइंग टू डू डिफरंट स्टेप. आतापर्यंत रॅशनलायझेशन डिनॉमिनेटरचं करत होतो, आता कोणाचं करायचं. ओके, सो व्हॉट आय विल डू हियर, हु विल टेल व्हॉट आय राईट हियर, व्हॉट शुड आय राईट. रेज हँड, रेज युअर हँड, रेज युअर हँड. इथं 1 प्लस साइन थीटा आहे, म्हणजे इथं काय लिहायला पाहिजे 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. Then ह्या सगळ्यांना ब्रॅकेट देऊया. ब्रॅकेट इज ऑलवेज फ्री, यू कॅन डू लॉट ऑफ ब्रॅकेट्स देयर. ओके, नाउ यू जस्ट टेल मी. ओके ओके, I will clear the doubt of student. Please pause the video. Here there is one silly mistake. Instead of tan theta इथं tan theta नाहीये, इथं sin theta आहे. असं होऊ शकतो, ऋतू बदलत आहे, उन्हाळा चालू झाला त्यामुळे असं होऊ शकतो. ठीक आहे, you can see. Who will tell 1 plus sin theta into 1 minus sin theta. रेज युअर हँड. एका ब्रॅकेट मध्ये a plus b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a minus b is equal to a plus b into a minus b. you tell. a plus b into a minus b is equal to फॉर्म्युला काय, a square minus b square. मग a आणि b कोण आहे पण 1 म्हणजे a आणि b म्हणजे कोण sin theta. सो आन्सर काय येणार पहा 1 square मायनस साइन स्क्वेअर थीटा. काय केलं पहा, वरचे 2 ब्रॅकेट, दोन्ही ही ब्रॅकेट सेमच आहे, फक्त बदल कशाचा आहे त्याच्यामध्ये साइनचा. a प्लस बी, a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. तसंच खालच्या दोघांचं काय येणार आहे. इज देयर एनी सोल्युशन ऑर शुड आय राइट ॲज इट इज. नो सोल्युशन. सो आय विल राइट हियर cos थीटा इनटू ब्रॅकेट 1 मायनस sin थीटा. नाउ यू जस्ट टेल मी व्हाट शुड आय राइट. 1 square minus sin square is equal to, raise your hand. 1 square minus sin square. We have the formula here. Before I show, who will tell? 1 square minus sin square. You can check by the. You can show here. 1 square minus sin square च्या जागी आपण काय लिहू शकतो cos square. So the answer will be, where is that? Here we are. You can see. You can see these steps. Next step is, you can check 1 square minus sin square. ह्याच्या जागी काय आलं cos square theta आणि खाली काय आलं cos theta into 1 minus sin theta. Next step who will tell. ह्या cos ला cos कट होऊ शकतं असं किती जणांना वाटतं. कट होऊ शकतं. Yes, it can cut. ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी एक डिटेल स्टेप करून सांगतो मी. थोडं झूम करेन, झूम कर.
कॉस स्क्वेअर थिटाला स्प्लिट करून मी काय जसं पहा एक्स स्क्वेअरला मी काय लिहू शकतो एक्स इंटू एक्स लाईक दॅट आय विल राईट हिअर कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस थिटा इंटू कॉस थिटा आणि खाली काय आपण खालच्या मध्ये काही बदल नाही कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. सो नेक्स्ट व्हॉट विल हॅपन कॉस ला कॉस काय झालं कट अँड व्हॉट रिमेन्स इज युअर आन्सर कॉस थिटा अपॉन 1 minus sin theta. LHS is equal to RHS, hence proved. See from the beginning. Focus over here. All of you see fast. Focus over here. Zoom करा. हाँ. First सांगा. Sec चं काय लिहिलं? Sec 1 upon cos. Concentrate. Tan चं काय लिहिलं? Sin upon cos. Common होतं म्हणून आपण common sense वापरला आणि common काढलं. असं केलंय काय तर? कुठे गेली स्टेप ती? Yes. हे common काढलंय काय? Common काढलंय आणि वर काय राहिलं? 1 plus sin theta. ह्या एवढ्या पार्ट मध्ये आपण कॉमन काढलं आहे का दोन वेळेला कॉस होतं ते एक वेळेला लिहिलं आणि वरती काय लिहिलं 1 प्लस साइन आणि पुढे काय केलं रे हे रॅशनलायझेशन म्हणजे प्लस होतं ते दोन्हीकडे काय घेतलं मायनस त्याच्यानंतर एका ब्रॅकेट मध्ये a प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a मायनस बी इथं काय वापरलं a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर खाली काहीही बदल नाही शो ये त्याचाच आन्सर काय आला बघा 1 मायनस साइन स्क्वेअर इज इक्वल टू कॉस स्क्वेअर हे फॉर्म्युला आपण बघितलंय कॉस स्क्वेअर मध्ये दोन कॉस असतात त्यापैकी एक कॉस ह्याच्यासोबत काय झाला कट अँड वी गेट द आन्सर सी दिस क्वेश्चन ऑल ऑफ यू सी हियर कॅन यू टेल मी हा क्वेश्चन जो आहे तो आतापर्यंतच्या क्वेश्चन पेक्षा डिफरंट आहे व्हाय आतापर्यंत एकच इक्वल टू होतं एलएचएस आरएचएस होतं आता हे कंप्लीट इक्वेशन दिले ह्या क्वेश्चन मध्ये द व्हेरी डिफरंट थिंग इज दॅट दिस क्वेश्चन इज डिफरंट बट नॉट डिफिकल्ट हा डिफरंट आहे हर डिफिकल्ट क्वेश्चन डिफरेंट नहीं होता और हर डिफरेंट क्वेश्चन डिफिकल्ट नहीं होता लेकिन कुछ तो होता है जो हमें समझ में नहीं आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे मग व्हॉट यू हॅव टू डू एलएचएस आरएचएस घ्यायचं नाही कर यू विल फर्स्ट ऑफ ऑल गेट कन्फ्यूज एलएचएस आरएचएस घेणार कोणाचं तुम्ही इकडे एक आहे इक्वेशन तिकडे एक आहे सो व्हॉट यू विल हॅव टू डू दिस कंप्लीट इक्वेशन यू हॅव टू टेक नो एलएचएस नो आरएचएस दिस इज डिफरंट काइंड ऑफ क्वेश्चन सो आई राइट हियर tan theta plus 1 upon tan theta is equal to 2. Is that okay? Second step. थोडीशी हिंट पाहायचं इथं tan आहे इथं tan आहे इथं tan स्क्वेअर आहे इथं tan स्क्वेअर आहे म्हणजे फर्स्ट थिंग इज स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड्स व्हॉट यू विल डू स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स मग दोन्ही साइडचं स्क्वेअर केल्यानंतर काय होणार मग व्हॉट विल हॅपन tan theta प्लस 1 अपॉन tan थीटा आणि इथं किती आहे 2 ह्याला ब्रॅकेट दिला ह्याचा स्क्वेअर ह्याला ब्रॅकेट दिला ह्याचा स्क्वेअर इज दॅट ओके दोन्ही बाजूचा स्क्वेअर केले व्हेरी इझी क्वेश्चन इट इज नाउ व्हॉट यू शुड डू इक्वल टू इकडे घेतो कारण हे एक्सपांड होणार 2 चा स्क्वेअर किती आला 4 ओके इथं बघा a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आला पाहिजे व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज a प्लस b bracket square is equal to a square plus 2ab plus b square 2ab म्हणजे काय असतं हे 2 into a into b okay so this formula we will use here हा फॉर्म्युला याच्यामध्ये a आणि b कोण आहे चेक इट आउट ओके a म्हणजे कोण tan थीटा आणि b म्हणजे कोण 1 upon tan थीटा a plus b bracket square मग I will do this you check a square plus 2 into a into b plus b square जेव्हा आपल्याला फॉर्म्युला वापरता येत नाही तेव्हा ओपन ब्रॅकेट्स लिहायचे फक्त दॅट इज व्हेरी इझी टू डू विथ बघा डायरेक्टली तुम्ही पुट केलं डायमंड स्टुडंट्स यू कॅन डू दॅट काय केलं बाय इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर किती आला 4 ह्याच्यामध्ये काय केलं पहा झूम आउट करू नका a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर होता फॉर्म्युला काय आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये a लिहिणार इथं काय लिहिणार a b आणि इथं काय लिहिणार b आणि a आणि b कोण आहेत दॅट यू हॅव टू चेक a आणि b कोण आहेत पहा a म्हणजे कोण आलं इथं tan थीटा म्हणजे हा काय झाला a स्क्वेअर दुसरं 2ab म्हणजे इथं a कोण आलं tan थीटा b कोण आहे 1 अपॉन tan थीटा आणि b कोण आहे 1 अपॉन tan theta. Check it once again. I'll tell you. Check it. A square plus 2ab plus b square. How many of you understand this?
This little thing you will have to understand. Now, the very easy thing that you have to do here first is हे tan theta वर आहे न्यूमरेटरला, हे डिनॉमिनेटरला आहे, दोघांच्या मध्ये इंटू आहे, म्हणजे ह्या tan ला tan काय होणार, कट. इज दॅट ओके? आणि काय होणार, 2 into 1 किती आलं, 2. 2 into 1 2. सेकंड tan चा स्क्वेअर म्हणजे इथं काय ना, tan स्क्वेअर थीटा, आणि 1 upon tan चा स्क्वेअर. चेक करा, 1 चा स्क्वेअर किती आला, 1, आणि tan चा स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा. चेक करा, 1 चा स्क्वेअर 1, tan चा स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा. इज इट ओके? and is equal to 4. and very easy step बघा आपल्याला मिळालं का, tan स्क्वेअर ला tan स्क्वेअर इथं मिळालं, शो दॅट tan स्क्वेअर मिळालं, 1 upon tan स्क्वेअर मिळालं. the last step that you have to do is इकडे पण शो हियर, फक्त हा +2 आहे, हा जो +2 आहे तिकडे गेल्यावर काय होणार, -2, आणि 4 - 2 म्हणजे आन्सर किती येणार, आन्सर किती येणार, 2. सो दिस वे इट विल हॅपन. आय विल शो यू दिस. काय होणार लास्ट स्टेपला, इट विल बिकम tan स्क्वेअर थीटा प्लस 1 upon tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4 - 2. फक्त हे +2 तिकडे गेल्यावर -2 झालं, 4 - 2 आन्सर किती आलं, 2. and hence proved. therefore tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. hence proved. I'll show you once again. Come to this. Attention, all of you see. First step काय केली आपण, squaring on both the sides. Squaring केल्यानंतर हे सोपं आहे, 2 चा स्क्वेअर काय झालं, 2 स्क्वेअर. पहिल्यांदा काय केलं, ब्रॅकेट दिलं, ब्रॅकेट द्यायला विसरू नका, अदरवाइज यू विल गेट कन्फ्युज्ड. इकडे एक ब्रॅकेट दिला, तिकडे एक ब्रॅकेट, 2 चा स्क्वेअर किती झाला, 4. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला वापरला, a + b ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर, दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटू 2. 2ab म्हणजे काय असतं, 2 into first into second. so this we have done here. इथं तेच केलंय पण, a + b ब्रॅकेट स्क्वेअर, a कोण आहे, tan थीटा, b कोण आहे, 1 upon tan थीटा. a चा स्क्वेअर म्हणजे tan थीटाचा स्क्वेअर काय झाला, tan स्क्वेअर थीटा. परत 2ab, 2 into tan थीटा into 1 upon tan थीटा, आणि परत इथं काय झालं, 1 upon tan थीटाचा स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू 4. आता स्क्वेअर काय होतं बघा, tan into tan ला tan काय झालं, इथं कट झालं. ओके, tan चा स्क्वेअर काय झालं, tan स्क्वेअर थीटा, आणि 1 upon tan चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर किती झाला, 1, tan चा स्क्वेअर tan स्क्वेअर, आणि शेवटी फक्त +2 तिकडे गेल्यानंतर इथं काय आलं, -2 झालं. सो व्हॉट वी हॅव डन, 4 - 2 आन्सर किती आलं, 2. हेन्स वी हॅव सॉल्व्ड दिस क्वेश्चन. यू कॅन चेक हियर. आहे का, हे प्रूव्ह दॅट आहे. पॉझिटिव्ह हा स्क्वेअर करताना बरेच जण चुकतात, बिकॉज यू आर नॉट फॉलोइंग द इन्स्ट्रक्शन. व्हॉट यू हॅव टू डू, a + b ब्रॅकेट स्क्वेअरचे ओपन, नुसतं ओपन ब्रॅकेट्स तुम्ही लिहून पहा, यू विल अंडरस्टँड. हे बघा इथं काय लिहिणार, a² + 2ab + b². हा फॉर्म्युला आहे का, आणि त्या प्रत्येक फॉर्म्युल्यासाठी आपण बघा, a साठी हा ब्रॅकेट सोडलाय, हा a साठी ब्रॅकेट, हा b साठी आणि हा b साठी, आणि तिथं फक्त व्हॅल्यू पुट करायची. इथं काय आहे बघा, a कोण आहे, tan थीटा, इथं a आहे tan थीटा, b कोण आहे, 1 upon tan थीटा, आणि इथं b आहे 1 upon tan थीटा. and the very easy step that you have to do, हे tan थीटा वर आहे, हे खाली, हे दोन्ही काय झालं, कट, आणि 2 into 1 it will become 2, +2 आला इथं मध्ये, आणि इथं पहा tan थीटाचा स्क्वेअर किती झालं, tan स्क्वेअर थीटा, आणि इथं काय करायचं, 1 upon tan थीटाचा स्क्वेअर. बघा ह्या सगळ्याची व्हॅल्यू किती आली, ह्या सगळ्याची व्हॅल्यू किती आली, 2 आली का. tan ला tan काय झालं, कट, 2 into 1 किती आलं, 2, आणि 1 upon tan थीटाचा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, आणि tan चा tan स्क्वेअर, आणि लास्ट स्टेपला प्लसचं तिकडे गेल्यावर काय झालं, मायनस. ओके, दिस इज द लास्ट 3 क्वेश्चन्स राहिलेले आहेत, आणि विद्यार्थी सुद्धा तेवढेच राहिलेले आहेत, म्हणजे हुशार विद्यार्थी राहिलेले आहेत वर्गामध्ये, कारण हे जे क्वेश्चन्स आहेत ऑनेस्टली स्पीकिंग हे थोडेसे लेंदी क्वेश्चन्स आहेत. आय नॉट से दॅट डिफिकल्ट बट डिफरंट क्वेश्चन्स. सो दॅट्स वाय आय एम गोइंग व्हेरी फास्ट. याच्यामध्ये मी फास्ट शिकवतो. यू कॅन चेक. ह्या दोघांच्या जागी फक्त तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा, वरती काहीही बदल नाही. सो काय येणार बघा, इथे येणार tan a प्लस इकडे येणार cot a. ओके, रेज अ हँड. 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. फक्त थीटाच्या जागी इथं काय वापरायचं आहे, a, म्हणजे 1 + tan स्क्वेअर a च्या जागी काय येणार, sec स्क्वेअर a, आणि 1 + cot स्क्वेअर थीटा cosec स्क्वेअर थीटा, म्हणजे इकडे काय येणार, cosec स्क्वेअर a. ओके,
more surprise for you is that in the brackets a square. Okay, you can see इथं सुद्धा हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे and show you with different color. इथं हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर. So very easy, what you have to do, focus कर, इथं झूम कर, फक्त इकडे पहा. 1 plus tan square चं काय झालं, sec square, आणि 1 plus cot square चं काय झालं, cosec square. Is that okay? ही स्टेप इथं फक्त केलेली आहे. 1 plus tan square चं काय झालं, sec square, 1 plus cot square चं काय झालं, cosec square. पण तिथं ब्रॅकेट घेऊन ऑलरेडी स्क्वेअर आहे ना, आहे की नाही, तर ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून ह्याचा पण काय केला, स्क्वेअर. नाउ व्हेरी इझी रूल दॅट यू हॅव टू डू, यू हॅव टू चेक हियर. x चा स्क्वेअर असेल आणि त्याचा स्क्वेअर असेल तर पॉवर किती होणार, 2 to the 4, म्हणजे x रेश टू किती होणार, 4. सेम वे इट विल हॅपन हियर. म्हणजे इथं सुद्धा काय येणार बघा, tan a आहे आणि sec रेस टू पॉवर काय येणार सर, 2 to the किती आलं, 4, म्हणजे याची पॉवर 4 झाली. प्लस हे इकडे आहे cot a आणि इथं cosec रेस टू a आहे, म्हणजे काय होणार, 2 to the 4. हे समजतं, इझी और डिफिकल्ट? काय काय केलं, फक्त 1 plus tan square चा फॉर्म्युला काय वापरला, sec square, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर होता 2 to the किती झालं, 4. Now what I do, this is a lengthy question, what I do, see all of you. tan a होता into प्लस cot a. चेक हियर, शो इकडे दाखव. इथे एक थोडासा बदल काय करणार आहे बघा, sec रेस टू 4a हे न्यूमरेटरला आहे का डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे हे खाली आहे, ह्याला जर मी वर घेऊन जायचं असेल तर अपोजिट होणार ना. ते साधा रूल बघा, हे काय आहे, 1 अपॉन मध्ये आहे ना, वर 1 असतं इंटू 1 असतं, म्हणजे अपॉन मध्ये सेक आहे, ते वर गेल्यानंतर काय होणार, कॉस, म्हणजे इथं आहे ना कॉस a. पॉवर चेक करा, इथं 4 आहे म्हणून इथं सुद्धा काय ना 4. जसं सिंपल रूल आपला काय असतो ना, 1 अपॉन सेक a असेल तर आपण काय लिहितो, कॉस, म्हणजे सेकचा अपोजिट काय आलं, कॉस. आणि इथं जर 4 असेल तर इथं सुद्धा किती येणार, 4. इज दॅट क्लिअर? हे किती जणांना कळतं? नाउ यू चेक. सेम तसंच बघा, अपॉन मध्ये कोण आहे इकडं, कोसेक, खालचं कोसेक, वर गेल्यानंतर काय होणार, कोसेकचं काय होणार, साइन, म्हणजे इथं आलं साइन थिटा, आणि पॉवर ह्याची 4 आहे म्हणजे याची पण किती पाहिजे, 4. नेक्स्ट थिंग, व्हेरी सिंपल, हे सगळं आहे तसं पहा. Who will tell, guess about it? जिथं मी कलर पेन वापरतो तिथं चेंजेस झालेले आहेत, जिथं व्हाईट पेन आहे तिथं चेंजेस झालेले नाहीत. टॅनचा फॉर्म्युला टेल फास्ट, टॅन इज इक्वल टू साइन अपॉन कॉस. इथं काय होणार, साइन ए अपॉन कॉस ए. हा, याचं काय ना, कॉस ए अपॉन साइन ए. आता ह्या दोघांमध्ये विचार करा, इकडं कॉस इकडं कॉस, काहीतरी कट होईल असं वाटतंय की कट होणार. बघा ना, ह्याच्यामध्ये पण कॉस आहे, ह्याच्यामध्ये पण कॉस आहे, पण ते कसं कट होत असतं ते आपण बघूया डिटेल मध्ये. चेक करू, इथं कॉसची पॉवर किती आहे, 1, आणि इथं किती आहे, 4. आता हे एक्झाम्पल पहा, x रेस टू 4 अपॉन जर x असेल तर आन्सर किती येतं, x रेस टू 3. हे किती जणांना माहिती आहे, हे कसं होतं, आता रूल काय आहे, वर 4 असेल आणि खाली 1 असेल तर 4 minus 1 आन्सर किती आलं, 3. These are called as rules of indices. मी काय म्हटलं, हा क्वेश्चन लेंदी आहे, डिफरंट आहे बट नॉट डिफिकल्ट. लेंदी आहे, बेसिक रूल्स तुमचे क्लिअर पाहिजे. 4 minus 1 आन्सर किती आलं, 3. तसंच चेक करा, ह्याची पॉवर किती आहे, 4, ह्याला डिवाइड मध्ये 1, 4 minus 1 आन्सर किती आहे ना, 3. सो हियर द आन्सर विल बी इज इक्वल टू, ह्या साइनचा विचारायचा काही संबंध नाही, निर्दोष आहे तो आहे तसा. आणि ह्या दोघांचं काय होणार, ह्या दोघांचं, ह्या कॉसची पॉवर 1 आणि याची 4, सो इट विल बिकम कॉस क्यूब ए. सेम वे ही कॉस ए आहे तसं. नेक्स्ट हे पहा, इथं पण तेच होणार, ही वर आहे आणि ही खाली आहे, म्हणजे दोघं इंटू मध्ये आहेत का डिवाइड मध्ये, हे तरी कळायला पाहिजे. डिव्हिजन आहे, एक वर एक खाली, म्हणजे हा त्याला डिवाइड करतो. ह्याची पॉवर किती असणार, 1. 4 minus 1 किती झाले, 3. जसं हे समजतंय ना, x raised to 4 upon x असेल तर आन्सर किती येतं, x cube. 4 minus 1. These are called as rules of indices. 4 minus 1 आन्सर आलं 3 cos cube. ओके, हे आलं. हा बघा, हा cos a आहे तसा लिहिला आहे का, हा पहिला cos a, याचा काहीही संबंध नाही. आणि ह्या दोघांचा आन्सर किती आलं, sin cube a. नाउ आता आपल्याला कॉमन काढायचं आहे, काय करतो आपण, sin a, मी ही स्टेप करणार आहे, आता समजून घ्या. जर x क्यूब असेल तर x क्यूब ला मी लिहितो x स्क्वेअर इंटू x,
सिंपल रूल्स आहेत. एक्स स्क्वेअर इंटू एक्स 2 + 1 आन्सर किती आलं 3. हे रूल्स ऑफ इंडायसेस आहे. जर इंटू असेल तर पॉवरला काय करतात प्लस, आणि जर असेल तर इथं पॉवरला काय करतात इंटू. म्हणजे पॉवरची पॉवर असेल तर इंटू, आणि जर इंटू असेल तर प्लस. ह्यासाठी तुमचं बेसिक फार क्लिअर असायला पाहिजे. 11-12 ला जेव्हा तुम्ही जाता, इट शुड बी क्रिस्टल क्लिअर. आय जस्ट डोंट से क्लिअर, बट इट शुड बी क्रिस्टल क्लिअर. म्हणजे एक्स क्यूब होतं ते स्प्लिट करून एक्स स्क्वेअर केला आणि एक आपण काय घेतलं एक्स. तसंच कॉस क्यूबचं काय नसतं, कॉस क्यूबला स्प्लिट. ह्या पहिलं साइन आहे बघा, ह्याच्यामध्ये काही बदल नाही. वाईट जे आहे ते याचं फक्त काय ना कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस ए झालं. ह्याला स्प्लिट केलं, ह्याच्या डोक्यावर 1 आहे, ह्याच्या डोक्यावर 2 आहे, ह्याच्यावर 1 आहे. 2 + 1 किती झालं 3. तसंच ह्याचं काय ना हे कॉस ए आहे तसं इंटू ह्याचं स्प्लिट होऊन काय होणार साइन स्क्वेअर ए इंटू साइन ए. नेक्स्ट दोघांमध्ये काय कॉमन दिसतं तुम्हाला, साइन ए कॉस ए कॉमन आहे बघा. ह्याच्यामध्ये पण साइन ए आहे, ह्याच्यामध्ये पण साइन ए आहे. ओके, म्हणजे साइन ए मी काय करतो कॉमन. टोटल टर्म्स किती आहेत बघा. ही पहिली टर्म आहे आणि ही प्लस नंतर ही दुसरी टर्म आहे. दोन्ही टर्म्स मधून आपण कॉमन काढतो. दोघांच्या मध्ये इथं काय आहे प्लस. पहिल्यांदा काय कॉमन निघालं साइन ए. तसंच कॉस ए सुद्धा कॉमन आहे का बघा. ह्याच्यात पण कॉस ए आहे आणि इकडे सुद्धा कॉस ए आहे. मग कॉस ए कॉमन निघालं. नाउ कॉमन काढल्यानंतर आपण काय देतो ब्रॅकेट. कॉमन इज ऑलवेज आउटसाइड द ब्रॅकेट. दोघांमधून साइन ए कॉस ए बाहेर काढलं, इथं काय राहिलं मग ह्याच्यामध्ये काय राहिलं बघा. पहिल्या टर्म मधलं कॉस गेलं साइन गेलं म्हणजे काय राहिलं कॉस स्क्वेअर ए, प्लस ह्याच्यामधलं कॉस गेलं साइन गेलं म्हणजे काय राहिलं साइन स्क्वेअर ए. अँड द व्हेरी लास्ट स्टेप कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. आन्सर किती आलं 1. आणि 1 न जर याला मल्टिप्लाय केलं तर काय चेंज होणार आहे का नाही. सो द आन्सर विल बी साइन ए कॉस ए. हेन्स प्रूव्ड. चेक करा पहिल्यापासून झूम इट किंवा मी इकडे दाखवतो पटापट बघा. पहिल्यांदा 1 + tan स्क्वेअरचं काय केलं 1 + tan स्क्वेअरचं काय केलं sec स्क्वेअर. 1 + cot स्क्वेअरचं काय केलं cosec स्क्वेअर. पण ब्रॅकेट देऊन स्क्वेअर होता म्हणून यांचा पण काय केलं स्क्वेअर. बघा इथं पण स्क्वेअर. मग 2 टू चा पॉवर किती झाली दोघांची 4. पुढच्या स्टेपला काय केलं कोसेक खाली आहे, वर गेल्यानंतर काय होतो कॉस, आणि कोसेकचं काय होतं साइन. चेक दॅट. पॉज इट. ओके सीएम इथं पण सेक आहे. सेकचं वर आल्यानंतर काय झालं कॉस, आणि कोसेकचं वर आल्यानंतर काय झालं साइन. पॉवर आहे तशीच राहणार. तिकडे पॉवर 4 होती, इकडे 4. परत नेक्स्ट स्टेप काय केली tan = sin अपॉन कॉस, आणि इकडे cot = cos अपॉन साइन. ओके, जो व्हाईट कलर आहे तिथं मी बदल केलेला नाही, जिथं कलर पेन आहे तिथंच बदल केला. नेक्स्ट cos⁻⁴ आणि cos आहे. इथं 4 आणि 1 4 - 1 इथं आन्सर किती आलं 3. तसंच ह्याची पॉवर 4 ह्याची 1 4 - 1 आन्सर किती आलं 3. परत क्यूबला मी स्प्लिट केलं. एक्स क्यूब असेल तर एक्स स्क्वेअर इंटू एक्स, तसं कॉस क्यूबला कॉस स्क्वेअर इंटू कॉस, साइन क्यूबला साइन स्क्वेअर इंटू साइन. अँड परत काय केलं पहा, ही 2 टर्म्स आहेत. ही यू कॅन सी इथं प्लस आहे, इकडे एक तिकडे, अशा 2 टर्म्स आहेत. दोघांमधून कॉमन काय निघतं पहा, ह्याच्यात साइन आहे कॉस आहे, ह्याच्यामध्ये पण साइन आहे कॉस आहे, म्हणून कॉमन काय निघलं साइन ए कॉस ए. आणि इन ब्रॅकेट इथं काय राहिलं कॉस स्क्वेअर, इथं काय राहिलं साइन स्क्वेअर. कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर आन्सर किती आलं 1. 1 ने ह्याला मल्टिप्लाय केलं, तोच ब्रॅकेट राहिला = RHS. हेन्स प्रूव्ड. पॉज कर. This question is little bit lengthy, so you should watch this video once again. हा फक्त पार्ट पुन्हा बघा, so you will understand. If any doubt you can write in the comment section. Pause. So let और एक बार नई जोश के साथ हम शुरुआत करने जा रहे हैं. Another very lengthy question. See, this is the question. आणि हा याची LHS इतकी मोठी आहे, you can see. आणि RHS आहे फक्त 1. जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. ओके, सो LHS we have written. फक्त थोडासा चेंज मी काय केलं, प्लीज झूम करके करना. झूम इट अगेन, झूम इट. इथं 1 च्या डोक्यावर मी 4 लिहिलं, हे चालेल का? मगाशीच मी सांगितलं 1 लिहू शकतो, 1 स्क्वेअर लिहू शकतो, 1 क्यूब लिहू शकतो. 1 ला किती वेळा पण मल्टिप्लाय करा, आन्सर काय बदलणार आहे तेच राहणार आहे ना. 1 × 1 × 1 × 1 आन्सर किती येणार आहे 1. इट विल नेव्हर चेंज. सो आन्सर विल बी 1. सो व्हॉट यू हॅव टू डू, फक्त इथं मी काय केलं 1:1. फर्दर व्हॉट आय कॅन डू सी, 1:4 ला मी 1 च्या स्क्वेअरचा स्क्वेअर लिहू शकतो. येस, नो प्रॉब्लेम. आणि असं लिहू शकतो का बघा, sin⁴ ला
मी साइन स्क्वेअर ए चा स्क्वेअर लिहू शकतो. 2 2 जा 4. स्क्वेअर चा स्क्वेअर म्हणजे पॉवर किती झाली 4. बोथ विल बी सेम. तो चेंज मी फक्त करणार, जिथं चेंज करतो तिथंच मी कलर वापरतो. यू चेक हियर. इथं आय हॅव टू, यू शुड ऑल्सो बी एबल टू यूज द ब्रॅकेट्स. ब्रॅकेट सुद्धा तुम्हाला वापरता आले पाहिजे. 1 च्या स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस साइनच्या स्क्वेअरचा स्क्वेअर. ओके. आणि हे बाकी सगळं सेम आहे. यू कॅन सी द व्हाईट कलर. व्हाईट कलर यू कॅन अंडरस्टँड. एनी चेंजेस देअर? फक्त काय बदल केला पहा. 1:4 होतं, त्याला काय केलं 1 स्क्वेअरचा स्क्वेअर. sin⁴ ला स्क्वेअरचा स्क्वेअर. नाउ यू टेल मी. बघा हे आहे तसं sec⁴ sec स्क्वेअर इज इक्वल टू. आता पहा इथं सुद्धा मी लिहिताना डायरेक्टली लिहू नका. पहिल्यांदा ब्रॅकेट्स फॉर्मॅट मध्ये लिहा. ब्रॅकेट मध्ये काय ना, एका ब्रॅकेट मध्ये a प्लस b इंटू दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b. इथं मी काय लिहिणार a प्लस b, इथं काय लिहिणार a मायनस b. पुढचं आहे तसं. जे सोपं आहे ते पहिल्यांदा लिहून घ्या, मग अवघडवर कॉन्सन्ट्रेट करा. सो दिस वे विल नॉट मेक अ मिस्टेक. मग a कोण आणि b कोण, दॅट यू शुड बी एबल टू अंडरस्टँड. बघा इथं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे a कोण झाला 1 स्क्वेअर. आता 1 स्क्वेअरला नुसतं 1 लिहूया. a म्हणजे 1 आणि b म्हणजे कोण साइन स्क्वेअर. साइन स्क्वेअर. a म्हणजे कोण 1 आणि b म्हणजे कोण साइन स्क्वेअर a. बघा एका ब्रॅकेट मध्ये a प्लस b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b. नेक्स्ट स्टेप व्हेरी इझी. sec⁴a इंटू हे 1 प्लस साइन स्क्वेअर a. हे सुद्धा आहे तसं. हियर आय वॉन्ट चेंज. 1 मायनस साइन स्क्वेअर a इज इक्वल टू रेज राईट 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर म्हणजे ह्याच्या जागी काय ना कॉस स्क्वेअर a इंटू सॉरी मायनस आहे बरोबर 2 tan स्क्वेअर a. आता पहा ह्याच्यामध्ये इंटू आहे. टर्म्स किती आहेत बघा 1 2 3 4. ह्या पहिल्या तिघामध्ये इंटू आहे, पुढे काय आहे मायनस. त्या मायनसला जरा बाजूला ठेवा. हे कॉस स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर हे एकमेकांचे कसे आहेत अपोजिट. म्हणजे एकाला सेकला मी काय लिहू शकतो बघा. आता चेक करा. सेक स्क्वेअर ए ला 1 अपॉन रेज राईट सेक स्क्वेअर एचं काय नसणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे. इंटू पुढचं आहे तसं 1 प्लस साइन स्क्वेअर ए. ओके. इंटू कॉस स्क्वेअर ए मायनस 2 tan स्क्वेअर ए. काय बदल केलं सांगायचं मग फक्त सेक स्क्वेअरला काय केलं 1 अपॉन कॉस स्क्वेअर आणि हे तिघामध्ये इंटू आहे म्हणजे काय होणार हे कॉस स्क्वेअर आणि हे कॉस स्क्वेअर एकमेकांना कट होऊ शकतं का? नो. देयर इज अ मिस्टेक that I have found. I hope you have also found. There is a little mistake. You have found? What's that? No. No. No, that is also not a mistake. The mistake is here. You can check it. ही power 4 होती. हे मधनच 2 उठणार. You have understood? Yes. See, my students, how brilliant they are. They can understand, you know. ये power 2 नहीं, ये किती आहे 4. This is 4. This is 4. So here also it will become cos raised to 4a. Is that okay? Cos raised to 4 आला. हे सगळीकडे 4 आहे. Then what will happen? आता पहा हे 1 upon cos raised to 4a आणि हे cos square a. ह्याच्यामधनं काय कट होऊन काय राहू शकतं? For that you should know this. चेक करा. I'll tell you. 1 upon x raised to 4 असेल आणि into x square असेल. तर हे जरी इंटू चिन्ह असलं तर हे दोघं जण कशामध्ये इंटू मध्ये आहेत का डिवाइड मध्ये? डिवाइड. मग काय होऊ शकतं ह्या 2 न मी खाली डिवाइड करतो किंवा आय विल राइट लाईक दिस. x raised to 4 ला मी काय लिहू शकतो x स्क्वेअर इंटू x स्क्वेअर आणि इंटू काय झालं x स्क्वेअर. हे x स्क्वेअर काय झालं कट. सो दॅट वे आय विल टेल यू. इथं तुम्ही चेक करू शकता ह्या कॉसची पॉवर किती आहे 2 आणि ह्या कॉसची पॉवर किती आहे 4. हे 2 ह्या 4 मधून मायनस करायचं म्हणजे इथं आन्सर किती आहे 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए. म्हणजे कॉस स्क्वेअर इथं 2 कॉस स्क्वेअर असणार ना. कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. त्यापैकी एक कॉस स्क्वेअर ए इकडे काय झालं कट. आफ्टर दॅट इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर ए माइनस 2 tan स्क्वेअर ए. और मंजिल के आखिरी पड़ाव में जा रहे हैं. Final answer, we are getting that. You can see. I move to the next page because less space is there. Or okay, here I will do.
हा काय होणार झूम हियर 1 plus sin square a into 1 काय ना तोच आहे ना यू सी आय झूम 1 plus sin square a ह्या ब्रॅकेट न 1 ला मल्टिप्लाय केल्यावर व्हॅल्यू बदलणार आहे का नाही सो इट विल कम द सेम व्हॅल्यू बघा इथं आय राईट वन्स अगेन इथं 1 होतं खाली काय होतं cos square a into मध्ये काय होतं 1 plus sin square a आणि पुढे काय होतं -2 tan raised to tan square 8. Now you can check it out. ह्या ब्रॅकेटला 1 ने मल्टिप्लाय केलं. Will it change? No. म्हणजे इथं काय ना 1 plus sin square a. खाली काय आलं? cos square a. मायनस हे 2 आहे तसं. tan चा फॉर्म्युला. tan चा फॉर्म्युला काय आहे? Please wait. त्यांचं काय झालं sin a upon cos a बट tan आहे का tan स्क्वेअर आहे tan स्क्वेअर म्हणून ह्या दोघांचा सुद्धा काय झालं स्क्वेअर हे 2 मी इथं लिहितो -2 का हे 2 आहे तसं नाउ व्हेरी सिंपल कॉमन सेन्स वापरून कॉमन काढायचं याच्यामध्ये दोन्हीकडे काय आहे कॉमन इथं पण cos स्क्वेअर इकडे पण cos स्क्वेअर सो व्हॉट यू विल डू यू हॅव टू कट दिस हे दोन्हीकडचं कॉमन काढून खाली काय आलं cos स्क्वेअर a आणि वरती काय राहिलं 1 plus sin square a minus 2 sin square a. मग आता बघा 1 plus sin square a minus 2 sin square a. Again indices. x square minus 2x square. याचा आन्सर किती होतो? फक्त इंडेक्स करेक्ट करा. हे 1 आणि हे -2. 1 minus 2 -1. जसं 1 minus 2 -1 तसं प्लस 1 sin square minus 2 sin square किती येणार 1 minus 2 किती आलं -1 तसं 1 sin square minus 2 sin square the answer will be minus sin square याचा आन्सर आलं 1 minus sin square a अपॉन मध्ये किती आलं cos square a this you should know indices चे रूल्स आहेत इथं पहा what it was 1 x minus 2x असेल तर इथं किती आहे 1 असतं x minus 2x 1 minus 2 किती आलं मायनस x आलं किंवा -1x तसं +1 minus 2 आन्सर किती होतं -1 फक्त इंडेक्स आपण बघतो तसंच इथं केलंय sin square a -2 sin square a हे sin square काय पण असू दे याचा आपला काही संबंध नाही sin square फक्त इंडेक्स बघा ह्याचा पुढे कोएफिशियंट इथं किती आहे 1 आणि इथं किती आहे -2 1 minus 2 -1 आणि हे sin square a आहे तसं so it will become 1 minus sin square and finally eraser and 1 minus sin square is equal to 1 minus sin square is equal to cos square a so you can guess the last step याचं काय आलं cos square a and finally cos square a upon cos square a cut answer becomes 1 so better than I explain it once again you watch that video okay pause